शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी पिके, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना या उन्हाळ्याच्या मार्च महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पिकांची लागवड करायची. मग या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी, तर टोटल 5 ते 10 प्रकारची पिकं यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. या पिकांची लागवड आपण कशा पद्धतीने करायची, त्याचं कारण आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे. मग तुमच्याकडे 10 गुंठे क्षेत्र असू द्या, 20 गुंठे असू द्या किंवा 1 एकर असू द्या, पाण्याच्या उपलब्धतेनुसार या पिकांची लागवड करा. पण मी आता तुम्हाला जी पिकं सांगतोय ना, यापैकी कोणतंही एक पीक निवडा. निश्चित स्वरूपात तुम्हाला कमी बाजार असू द्या, पण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळालं ना, जबरदस्त तुमचे पैसे झालेले दिसून येणार आहे. मग ही पिकं आहेत तरी कोणती, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा हॉलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये नेमकी कोणती पिके करावी, तर आपल्याला या पिकांची माहिती सांगतो. या पिकांचे फोटो व्हिडिओ मी दाखवतोय. पण या पिकांची लागवड करते वेळी आपल्याला उन्हाळा आहे लक्षात घ्या, मल्चिंग पेपर, ड्रीप, ठिबक याचा वापर करणं गरजेचं आहे. रेन पाईप असेल, स्प्रिंकलर असेल, यांचा देखील वापर करणं गरजेचं आहे. पाट पाण्यावर शक्यतो पिकं घेत असाल तर ह्या पिकांना 4-4 दिवसांनी पाणी भरणं गरजेचं आहे. यानुसार या पिकांची निवड आणि लागवड करा. तर मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक म्हणजे टोमॅटो लागवड. हो शेतकरी मित्रांनो, या मार्च महिन्यामध्ये जर तुम्ही टोमॅटो पिकाची लागवड करत असाल तर निश्चित स्वरूपात तुम्हाला एकरी 2200 कॅरेट ते 5000 कॅरेट पर्यंत उत्पादन मिळणाऱ्या अशा काही जबरदस्त व्हरायटी आहेत, या आपल्याला निवडणं गरजेचं आहे. तर तुम्ही अथर्व असेल, त्याचबरोबर 6242 असेल, ऑर्डर सीडची जी गुरु गावरान सेगमेंटमध्ये आहे, या व्हरायटीची निवड करू शकता. तुमच्या भागातील जवळील नर्सरीमध्ये ज्या टोमॅटोच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहे, यांची आपण निवड करू शकता. मिनिमम टोमॅटोला 500 रुपये जरी कॅरेट प्रमाणे बाजारभाव मिळत असेल ना, निश्चित स्वरूपात शेतकरी आपला मार्च महिन्यामध्ये मालामाल होणार आहे. टोमॅटो पिकाची लागवड आपण शक्यतो मल्चिंग पेपरवर करणं गरजेचं आहे. आणि ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही स्प्रिंकलर, रेन पाईप याचा वापर करत असाल तर तुमच्या ह्या टोमॅटो पिकाला उन्हाची हिट सहन होणार आणि गारवा एक प्रकारचा निर्माण होणार आणि तुमच्या टोमॅटोची झाडं डेव्हलप जास्त प्रमाणे होणार. रेकॉर्ड ब्रेक, फुलकळी, फुटवा, फळधारणा जास्त प्रमाणे लागणार. आणि विशेष म्हणजे या किडींवर देखील जर नियंत्रण मिळत असेल, निश्चित स्वरूपात तुमचे एकरी 2200 ते 5000 कॅरेट आरामशीर निघणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड. व शेतकरी मित्रांनो, आपल्याला मिरची या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे. मिरचीची लागवड करते वेळी आपण G4 छोट्याल्या मिरच्यांची निवड करू शकतो, लांब पोपटी कलरच्या मिरच्या असतील यांची निवड करू शकतो. तुम्हाला मिरच्यांची जी व्हरायटी नावं सांगायची झाली, ज्वेलरी असेल, त्याचबरोबर तेजापूर असेल, प्राईड 151 असेल, सोनल असेल, ढोबळी मिरची असेल, नवल जी तळायची मिरची असेल, यांसारख्या विविध मिरचीच्या ज्या व्हरायटी आहेत ना, यांची आपण निवड करू शकतो. आणि मिरची पिकाचं या उन्हाळ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो. आता मिरचीची लागवड केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे डेंजर काकड्या बोकड्या रोग येतो. यावर कशा पद्धतीने नियोजन मिळवायचं आहे, तर मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर मिरची पिकाची आपण सिरीज चालू केलेली आहे. आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत मिरची पिकाच्या 700 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळं तुम्हाला मिरचीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं आहे, एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट द्या, 100% तुमचा फायदाच होणार. त्यामुळं मार्च महिन्यामध्ये हे दुसरं महत्त्वाचं पीक मालामाल करून देणार म्हणजे मिरची पीक. निश्चित स्वरूपात याची लागवड करा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं जे तिसरं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड. व शेतकरी मित्रांनो, अगदी कमी दिवसामध्ये 21 ते 25 आणि 30 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार हे मेथी पीक आहे. मेथीच्या व्हरायट्या तुम्हाला सांगायच्या झाल्या
कोणत्याही कृषी सेवा दुकानामध्ये गेले असता तुम्ही लाल कोरोची मेथीचं बियाणं याची मागणी करणं गरजेचं आहे। ही जर तुम्ही मेथी घेत असाल तर उन्हाळ्याच्या हीटमध्ये सहन करते आणि तुम्हाला भरघोस असं उत्पादन मिळून देते। कमी पाण्यामध्ये ह्या मेथीच्या बियाण्याच्या व्हरायटीचा लसलशीतपणा हा जास्त प्रमाणे दिसतो तुम्हाला आणि मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर निश्चित स्वरूपात तुम्हाला इतरांपेक्षा जास्त दर या मेथी पिकाला झालेला बघायला मिळतो। त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तुम्ही मेथी या पिकाची लागवड करा, भरघोस उत्पादन मिळवा, मालामाल व्हा। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर लागवड। कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर आपण उत्पादन आपल्याला 30-35 दिवसामध्ये झालेलं बघायला मिळतं। कोथिंबीरचं बियाणं निवडतेवेळी सुट्ट पोत्यातलं बियाणं किंवा 1 किलोच्या पॅकिंगमधलं बियाणं कुठेही उपलब्ध होईल, कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होईल, तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकता। कोथिंबीरची लागवड पेरणी ही आपण करू शकतो। कोथिंबीर पिकाची अजून सविस्तर माहिती सांगू शकतो, पण आपल्या चॅनलवर कोथिंबीर पिकाची लागवडपासून काढणीपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्यानुसारच बघायला मिळेल। निश्चित स्वरूपात शेतकरी आपला कमी दिवसामध्ये या मार्च महिन्यामध्ये कोथिंबीर पिकातून मालामाल झालेला तुम्हाला दिसून येणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे गवार लागवड। व शेतकरी मित्रांनो, फक्त 35, 40, 45 दिवसात हार्वेस्टिंगला पहिला तोडा होतो। तिथून पुढे आपल्याला दिवसाआड ह्या गवारीचे तोडे करायच्यात। अशा जबरदस्त व्हरायट्या आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ स्वरूपात बनवलेल्या आहेत। गवार पिकाला तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन काढायचे, पण गवार पीक थोडंसं तोडायला किचकट असल्यामुळं जर का तुम्ही घरच्या घरी या गवारीची तोडणी करत असाल, 50 किलो जरी गवार तुम्ही मार्केटला घेऊन जात असाल ना, तर सध्याच्या काळात बाजारभाव 80 ते 100 रुपये किलो आहे। मग निश्चित स्वरूपात शेतकरी आपला कमी कालावधीमध्ये मालामाल 100% होणारच। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी फक्त 5 महत्त्वाची पिकं मी तुमच्या समोर आज घेऊन आलेलो आहे। आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, या मार्च महिन्यामध्ये जर का तुम्ही ह्या पिकांची लागवड करत असाल, पेरणी करत असाल, निश्चित स्वरूपात कमी पाणी आहे, टंचाई आहे पाण्याची, आणि जो शेतकरी ह्या पिकांना ज्या टायमाला पाणी पाहिजे त्या टायमाला पाणी देईल आणि योग्य त्या प्रकारे फवारण्या, खता, औषधांचा डोस देत असेल, निश्चित स्वरूपात तुमचे पैसे होणारच। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।